नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन या टॉपिक मधला इंटिग्रेशन्स ऑफ अल्जेब्राइक रॅशनल फंक्शन मधला टाइप नंबर 7 बघणार आहोत. पहिला टाइप आपण बघितला इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म 1/a² + x², 1/a² - x², 1/a² + x². सेकंड टाइप बघितला इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म 1/ax² + bx + c. थर्ड टाइप इज ax plus b upon ax square plus bx plus c. फोर्थ टाइप इज छेदामध्ये साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअर किंवा साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर दोन्हीची टर्म असेल, म्हणजेच 1/a plus b into sin square x किंवा 1/a plus b into cos square x किंवा 1/a sin square x plus b cos square x plus c हा फॉर्म असेल तर त्याचं एक्झाम्पल सोडवण्याचा तो टाइप नंबर 4 बघितला. 5 नंबरचा टाइप बघितला की cos 2x sin 2x किंवा दोन्हीच्या टर्म जर डिनॉमिनेटरमध्ये असतील तर तो टाइप 1/a plus b cos 2x किंवा 1/a plus b sin 2x किंवा 1/a sin 2x plus b cos 2x plus c. आणि काल आपण बघितला होता टाइप नंबर 6 1/a plus b into sin x, 1/a plus b into cos x किंवा 1/a sin x plus b cos x plus c. आज आपण बघणार आहोत टाइप नंबर 7 की ज्याचं हे जे एक्झाम्पल आहे किंवा हा जो फॉर्मवरचं एक्झाम्पल विचारलं तर 4 मार्कासाठी आपल्याला हे एक्झाम्पल विचारलं जातं बोर्डाच्या परीक्षेला. काय फॉर्म आहे की इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म a into cos x plus b into sin x upon c cos x plus d sin x किंवा a into e raised to x plus b upon c into e raised to x plus d. या दोन्हीपैकी कोणताही फॉर्मचं एक्झाम्पल असेल तर ते टाइप नंबर 7 नुसार आपण सोडवू शकतो. म्हणजे छेदांशामध्ये sin x cos x च्या टर्म असतील किंवा e raised to x ची टर्म छेदांशामध्ये दोन्हीकडे असेल या फॉर्म नुसार a b c d आर दी कॉन्स्टंट, तर हे 7 नंबरचा टाइप आहे. 4 मार्कासाठी विचारलं जातं एक्झाम्पल. मग आता हा टाइप जो आहे तर तो सोडवताना काय करायचं आहे, मेथड काय आहे ह्याची, तर या टाइपचा हा जो न्यूमरेटर आहे तर त्याची न्यूमरेटरची फोड सपोज करायची. काय न्यूमरेटरची फोड सपोज करायची, तर इट इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डी डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर, अशा प्रकारे ही फोड सपोज करायची. आणि याच्यामध्ये या ठिकाणी डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह पुट करून त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. मग ते इक्वेशन नंबर 1 ची ही जी बाजू आहे ती न्यूमरेटरच्या ठिकाणी आपण रिप्लेस करू शकत नाही. का करू शकत नाही, कारण a आणि b हा कॉन्स्टंट टर्म आपण सपोज केलेला आहे, मग त्यांची व्हॅल्यू आपल्याला काढावी लागणार आहे. सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला मिळतात कॅल्क्युलेशन करून, ती सायमल्टेनियस इक्वेशन सोडवली की आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू मिळेल. ती a आणि b ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली की आपण तो न्यूमरेटर एक्झाम्पल मधला रिप्लेस करू शकतो त्या इक्वेशन नंबर 1 नुसार. आणि नंतर सेपरेट इंटिग्रेशन घेऊन आपल्याला या दिलेल्या इंटिग्रेशनचा सोल्युशनचा फॉर्म आपण सांगू शकतो. काय येतो या एक्झाम्पलच्या इंटिग्रेशनचा फॉर्म, तर इट इज इक्वल टू a इंटू 2 इंटू रूट ऑफ a इंटू x प्लस b इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. अशा प्रकारे आपल्याला या प्रकारचं एक्झाम्पल, मग या टाइपचा असू दे किंवा e raised to x फॉर्म असू दे, दोन्हीपैकी कुठल्याही प्रकारचं एक्झाम्पल विचारलं तर त्याचं उत्तर याच पद्धतीने येणार आहे. a इंटू एक्स प्लस b इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. मग आता a आणि b ची व्हॅल्यू या ठिकाणी महत्वाची आहे, ती बरोबर येणार. ती जर चुकली तर तुमचं उत्तर 100% चुकणार आहे. त्यामुळे सगळं उत्तर डिपेंड आहे a आणि b च्या व्हॅल्यूवरती. तर या टाइपचं एक्झाम्पल आपण घेऊया सोडवायला. इंटिग्रेशन ऑफ sin x प्लस 2 cos x, इंटिग्रेशन ऑफ sin x प्लस 2 cos x अपॉन 3 sin x प्लस 4 cos x इंटू dx. टाइप नंबर 7 नुसार हे एक्झाम्पल आहे. इंटिग्रेशन काढण्यासाठी ह्याचा जो न्यूमरेटर आहे कोण आहे, हियर sin x प्लस 2 cos x इज इक्वल टू a इंटू
डिनॉमिनेटर 3 into sin x plus 4 into cos x plus b into d dx of denominator 3 into sin x plus 4 into cos x. Therefore sin x plus 2 cos x is equal to a into 3 sin x plus 4 cos x plus b into डेरिवेटिव घ्यायची 3 into sin x ची डेरिवेटिव 3 into cos x plus 4 आणि cos x ची डेरिवेटिव मायनस प्लस मायनस मायनस 4 into sin x. दिस इज इक्वेशन नंबर 1. याला काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 1 या ठिकाणी द्यायचं आहे. आता या इक्वेशन नंबर 1 मधील ए आणि बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करूया, ही जी उजवी बाजू आहे ही सिंप्लिफाय करूया. त्यानुसार sin x प्लस 2 cos x इज इक्वल टू ए ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं 3a sin x प्लस 4a cos x प्लस 3b cos x मायनस 4b into sin x. नेक्स्ट डावीकडे sin x आणि cos x च्या टर्म आहे, तर उजवीकडे सुद्धा काय करूया आपण, sin x आणि cos x च्या टर्म एकत्र करूया. therefore sin x प्लस 2 into cos x इज इक्वल टू sin x ची ही एक टर्म आहे आणि मायनस 4b sin x आहे. sin x कॉमन काढल्यानंतर येणार आहे 3a minus 4b into sin x plus cos x कॉमन काढला 4a plus 3b into cos x. आता दोन्ही इक्वेशन्स इक्वल आहेत, म्हणजेच त्यांचे कोइफिशियंट जे असणार आहे sin x चे आणि cos x चे ते इक्वल असणार आहे. therefore comparing on both sides we get 3a minus 4b is equal to इकडचा sin x चा कोइफिशियंट 1. This is equation number 2 and second is 4a plus 3b is equal to 2. This is equation number 3. तर अशा प्रकारे ही दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. मग आता ही सोडवण्यासाठी आपण कोणती तुम्हाला क्रॅमर्स रूल वापरू शकताय किंवा सायमल्टेनियसची मेथड तुम्ही वापरू शकताय. त्यानुसार आपण काय करूया, या इक्वेशनच्या कोणत्याही एका कोइफिशियंटचा कोइफिशियंट इक्वल करण्यासाठी या 2 नंबरच्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करूया आणि या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करूया. therefore multiplying we get 12a minus 16b is equal to 4 and 12a plus 9b is equal to 6. After subtracting these two equations, we get 12a cancel with this term is minus, this term is minus, minus 16 minus 9 minus 25b is equal to 4 minus 6 is minus 2 and therefore b is equal to minus minus cancel 2 upon 25. b ची व्हॅल्यू किती मिळाली, 2 upon 25. आता ही जी b ची व्हॅल्यू ही इक्वेशन 2 मध्ये पुट करा किंवा 3 मध्ये पुट करा आणि a ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. मग त्यानुसार इक्वेशन 2 मध्ये पुट केली तर 3a minus 4 into 2 upon 25 is equal to 1. कॅल्क्युलेशन करताना बरेच विद्यार्थी चुकतात, चुकायचं नाही. इथं मायनस 4 इथं मल्टिप्लाइड आहेत. मायनस 8 upon 25 equal to 1. therefore 3a is equal to मायनस इकडे आलं प्लस होईल 1 plus 8 upon 25 and therefore 3a is equal to 25 plus 8 33 upon 25 and therefore a is equal to 3 ने इकडे डिवाइड केल्यावर a ची व्हॅल्यू मिळणार आहे 11 upon 25. a is equal to 11 upon 25. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी a आणि b ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. मग आता ही व्हॅल्यू कुठे पुट करायचं सांगितलं तर जे इक्वेशन नंबर 1 आपण केलेलं आहे तर त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करणार आहोत. मग काय होतं इक्वेशन नंबर 1 तर sin x plus 2 cos x is equal to
a into that is 11/25 into डिनॉमिनेटर काय होता डिनॉमिनेटर तर 3 sin x plus 4 cos x 3 sin x plus 4 cos x plus b ची व्हॅल्यू 2/25 into bracket derivative of a denominator that is 3 into cos x minus 4 into sin x. अशा प्रकारे आपण हा जो न्यूमरेटर आहे तर त्या न्यूमरेटरची या ठिकाणी फॅक्टर्स मिळवलेले आहेत या फॉर्म मध्ये a into डिनॉमिनेटर प्लस b into ddx ऑफ डिनॉमिनेटर. तर आता हा जो न्यूमरेटर आहे तर तो न्यूमरेटर आपण एक्झाम्पल मध्ये त्या न्यूमरेटरच्या ठिकाणी पुट करूया. देयरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin x प्लस 2 cos x अपॉन 3 sin x प्लस 4 cos x dx is equal to integration of 11/25 into 3 sin x plus 4 cos x plus 2/25 into 3 cos x minus 4 sin x divided by 3 sin x plus 4 cos x dx. आता हे अंशामध्ये दोन टर्मची ॲडिशन आहे हा छेद आहे छेद दोन्ही टर्मसाठी सेपरेट आपण केला तर आपल्याला मिळणार आहे इट इज इक्वल टू 11/25 इंटू इंटिग्रेशन ऑफ 3 sin x plus 4 cos x upon 3 sin x plus 4 cos x dx plus 2/25 into integration of 3 cos x minus 4 sin x upon 3 sin x plus 4 cos x dx. या ठिकाणी हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम आहे कॅन्सल होणार आहे बरोबर होणार आहे इथे आणि या ठिकाणी बघितलं तर या डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह ही कुठे आहे न्यूमरेटर मध्ये आहे म्हणजे फॉर्म आपण तयार केला f' x अपॉन f ऑफ x की ज्याचे इंटिग्रेशन येते log ऑफ मॉड ऑफ f ऑफ x. त्यानुसार रिझल्ट मांडूया इट इज इक्वल टू 11/25 इंटू 1 चे इंटिग्रेशन x प्लस 2/25 into log of mod of 3 sin x plus 4 cos x plus integration constant c. तर अशा प्रकारे आपण हा टाइप नंबर 7 चे एक्झाम्पल या ठिकाणी सोडवलेला आहे. मेथड वापरलेली आहे की न्यूमरेटरची 4 सपोज केलेली आहे a into डिनॉमिनेटर प्लस b into ddx ऑफ डिनॉमिनेटर आणि त्यानंतर दोन्ही बाजू सिम्प्लिफाय करून a ची आणि b ची व्हॅल्यू काढून ती इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून ती जी फोड तयार केली न्यूमरेटरची ती फोड एक्झाम्पल मध्ये न्यूमरेटरच्या ठिकाणी पुट करून तो डिनॉमिनेटर सेपरेट केलेला आहे दोन्ही टर्मसाठी सेपरेट इंटिग्रेशन घेतलेला आहे आणि सेपरेट इंटिग्रेशन घेतल्यानंतर पहिले टर्म मध्ये टर्म कॉमन येते न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये कॅन्सल होते 1 चे इंटिग्रेशन x दुसरा फॉर्म आहे f' x अपॉन f ऑफ x की ज्याचे इंटिग्रेशन येते log ऑफ मॉड ऑफ f ऑफ x आणि प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या टाइपच्या इंटिग्रेशनचं सोल्युशन कोणत्या फॉर्म मध्ये येतंय a into x plus b into log of mod of denominator plus c. उत्तर आपल्याला माहित आहे फक्त महत्त्वाचं आहे इथं a आणि b ची व्हॅल्यू बरोबर येणं लक्षात घ्या. त्यानंतर दुसरा जे फॉर्म आहे याच टाइप मधला तर त्या फॉर्मचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. e⁻x फॉर्म साठी 4 into e⁻x minus 25 4 into e⁻x minus 25 upon 2 into e⁻x minus 5 2 into e⁻x minus 5 into dx. तर हा आहे
टाइप नंबर 7 मधला फॉर्म a इंटू ई रेस टू एक्स प्लस बी अपॉन सी इंटू ई रेस टू एक्स प्लस डी. ए बी सी डी आर दी कॉन्स्टंट टर्म. या टाइपच्या मेथडनुसार हा जो न्यूमरेटर आहे हिअर 4 into e raised to x minus 25 is equal to a into denominator plus b into d dx of denominator. डेरिवेटिव घेऊन त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. 4 into e raised to x minus 25 is equal to a into 2 e raised to x minus 5 plus b into bracket 2 into e raised to x ची डेरिवेटिव e raised to x minus 5 ची डेरिवेटिव 0. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता हे सिंप्लिफाय करूया. a ची b ची व्हॅल्यू काढूया. डावी बाजू आहे तशीच 4 into e raised to x minus 25 is equal to 2a e raised to x minus 5a plus 2b e raised to x. Therefore 4e raised to x minus 25 is equal to 2a plus 2b into e raised to x minus 5a. Comparing on both sides, e raised to x चा कोएफिशिएंट 4 आहे, e raised to x चा कोएफिशिएंट 2a plus 2b आहे. कॉन्स्टंट टर्म minus 25 आहे, कॉन्स्टंट टर्म minus 5a आहे. Therefore we get 2a plus 2b equal to 4. This is equation number 2 and minus 5a is equal to minus 25, equation number 3. From equation number 3 आपल्याला a ची व्हॅल्यू मिळते. From equation 3 a is equal to minus 5 ट्रान्सफर झाले, डिवाइड होतील. Therefore a is equal to 5 आपल्याला व्हॅल्यू मिळते. ही a ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केली तर आपल्याला मिळते 2 into 5 plus 2b is equal to 4. Therefore 2b is equal to 10 इकडे मायनस होतील, minus 6 and therefore b is equal to minus 3. b is equal to minus 3. तर अशा प्रकारे a ची आणि b ची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. तर a ची व्हॅल्यू आहे 5 and b ची व्हॅल्यू आहे -3. -3 या ठिकाणी पुट केलं तर ही जी न्यूमरेटर आहे 4 into e raised to x minus 25, तर याची फोड आपण या ठिकाणी ही जी मिळवलेली आहे ती आपण एक्झाम्पल मध्ये त्या न्यूमरेटरच्या ठिकाणी ठेवू शकतो. Therefore we get I is equal to integration of 4e raised to x minus 25 upon 2 into e raised to x minus 5 dx is equal to 5 into 2 into e raised to x minus 5 minus 3 into 2 into e raised to x upon 2 into e raised to x minus 5 into dx. आता अंशामध्ये दोन टर्मची सबट्रॅक्शन आहे. हा छेद आहे, छेद दोन्ही टर्म साठी सेपरेट करून सेपरेट इंटिग्रेशन घेऊया. Therefore it is equal to 5 into integration of 2e raised to x minus 5 upon 2e raised to x minus 5 dx minus 3 into integration of 2e raised to x upon 2e raised to x minus 5 into dx. या ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल होते, 1 राहते. 1 चे इंटिग्रेशन येते x minus 3 into इथे फॉर्म जर बघितला तर f dash x upon f of x आहे. छेदाची डेरिव्हेटिव्ह अंशात आहे, त्याचे इंटिग्रेशन येते log of mod of f of x and plus इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या एक्झाम्पलचं सोल्युशन मिळवलेलं आहे. a into x plus b into log of mod of denominator plus c या फॉर्म मध्ये. तर असा हा टाइप नंबर 7 आहे. टाइपचा फॉर्म कोणता? a into cos x plus b into sin x upon c into cos x plus d into sin x. ABCD काय आहे? कॉन्स्टंट टर्म आहेत. आणि त्याचप्रमाणे a into e raised to x plus b upon c into e raised to x plus d. या दोन्ही पैकी कुठल्याही फॉर्मचं एक्झाम्पल विचारलं तर आपण हे 7 नंबरच्या फॉर्मनुसार सोडवू शकतो. त्याच्यासाठी
न्यूमरेटरची फोड सपोज करायची आहे कोणती, तर a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डी डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर. डेरिव्हेटिव्ह घेऊन त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. ते इक्वेशन सिम्प्लिफाय करून a आणि b ची व्हॅल्यू काढायची आणि ती पुन्हा व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करून न्यूमरेटर दिलेल्या एक्झाम्पल मधला रिप्लेस करायचा या फॅक्टरने आणि नंतर सेपरेट इंटिग्रेशन घेऊन आपल्याला या टाईपचं सोल्युशनचा फॉर्म मिळतोय a इंटू एक्स प्लस बी इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर प्लस इंटिग्रेशन कॉन्स्टंट c. अशा प्रकारे हा टाईप नंबर 7 आपण बघितलेला आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.